नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि भारत या मुद्द्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी जे संरचनात्मक परिणाम आणि मानसिक परिणाम आहेत त्यापैकी संरचनात्मक परिणामांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. संरचनात्मक परिणामांचा विचार करत असताना भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता जी आहे ही एकात्मता निर्माण झालेली होती. ही निर्माण झालेली एकात्मता टिकून ठेवणं, त्याचं संवर्धन करणं हे घटना समितीसमोरचं महत्वाचं उद्दिष्ट जे आहे हे उद्दिष्ट होतं. आणि यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीच्या कालखंडापासून भारतामध्ये संविधान निर्मितीचं कार्य सुरू होतं. आणि मग ही संविधान निर्मिती सुरू असताना या राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी अनेक अशा प्रकारच्या तरतुदी घटना समिती जी होती या घटना समितीने संविधानामध्ये करून जे आहेत या करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतरही कायदे मंडळाने भारतीय संसदेने अनेक प्रकारचे कायदे जे आहेत हे कायदे मंजूर करून घटना दुरुस्ती करून या संविधानिक परिणामांच्या द्वारे राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करण्याचं महत्वाचं कार्य जे आहे हे महत्वाचं कार्य केलेले जे हे केलेलं आहे. तर त्या जी तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींचा आपल्याला या ठिकाणी विचार जो आहे हा विचार करायचा जो आहे हा करायचा आहे. भारताचा विचार जर आपण केला तर भारताला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य जरी प्राप्त झालेलं असेल तरी 9 डिसेंबर 1946 या दिवशी घटना समिती भारतामध्ये निर्माण झाली. आणि या घटना समितीने आपलं घटना निर्मितीचं कार्य जे आहे हे कार्य सुरू जे आहे हे सुरू केलं. आणि घटना निर्मिती करत असताना या घटनेमध्ये राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भामध्ये असणाऱ्या अनेक तरतुदींचा समावेश भारताच्यासाठी लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार जो आहे हा स्वीकार केलेला जो आहे हा केलेला आहे. आपण याच्या अगोदरही पाहिलेलं होतं की भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळ सुरू होती आणि या स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडामध्ये काँग्रेसची वेगवेगळी अधिवेशनं झाली होती. आणि या वेगवेगळ्या अधिवेशनामध्ये जी भारताची मूल्ये ठरवलेली होती त्या मूल्यांमध्ये राष्ट्रवाद असेल, धर्मनिरपेक्षता असेल आणि लोकशाही असेल ही मूल्य निश्चित केलेली होती. आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या वेगवेगळ्या अधिवेशनामध्ये भारताला जर स्वातंत्र्य मिळालं तर स्वतंत्र भारतामध्ये लोकशाहीची निर्मिती करण्यात यावी अशा प्रकारचं मूल्य मान्य करण्यात आले होतं. आणि यानुसारच घटना समिती जी होती या घटना समितीने राज्यघटना तयार करीत असताना लोकशाहीचा स्वीकार जो आहे हा स्वीकार केला. आणि या लोकशाहीचा स्वीकार करून राष्ट्रीय एकात्मता जी आहे या राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणं, संवर्धन करण्याचं काम जे आहे हे काम केलेलं जे हे केलेलं आहे. लोकशाही आणि राष्ट्रीय एकात्मता या दोघांना परस्पर पूरक अशा प्रकारच्या बाबी जी आहेत या बाबी आहेत. हुकुमशाही व्यवस्थेमध्ये धाकानी दडपशाहीनी एकात्मता निर्माण होते परंतु ती टिकत नाही. परंतु लोकशाही जी असते या लोकशाहीमध्ये परस्परांच्या समन्वयातून, परस्परांच्या एकत्रीकरणातून, परस्परांचे विचार ऐकून एकता निर्माण जी आहे ही निर्माण होते. आणि ही निर्माण झालेली एकता चिरकालीन अशा प्रकारची टिकत जी आहे ही टिकत असते. आणि त्याच्यामुळे भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करण्यासाठी भारतीय संविधानाने लोकशाहीची स्वीकार जो आहे हा स्वीकार केला होता. आणि लोकशाहीचा स्वीकार करून प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार भारतीय राज्यघटनेने केलेला जो आहे हा केलेला आहे. यामध्ये प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केलेला असल्यामुळे भारतामध्ये प्रौढ मताधिकार पद्धत स्वीकारण्यात आली. प्रौढ मताधिकार पद्धत म्हणजे काय याचा विचार आपण 11वी केलेला जो आहे हा केलेला आहे. कोणताही जात, धर्म, वंश, लिंग, संपत्ती अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता 18 वर्ष पूर्ण झालेल्या किंवा निश्चित वय पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार देणं त्याला आपण म्हणतो प्रौढ मताधिकार. भारतीय संविधानाने ज्या वेळेला घटना निर्माण केली त्याच वेळेला लोकशाही सोबतच प्रौढ मताधिकाराचं तत्व स्वीकारलं. आणि आज आपण जर पाहिलं तर आज भारतामध्ये
प्रौढ मताधिकाराच्या तत्वानुसार भारतातील सगळ्या जातीचा, धर्माच्या, प्रांताच्या, भाषेच्या सगळ्या लोकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व भारताचे नागरिक आहोत. आम्हाला सर्वांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. ही एकतेची भावना निर्माण होऊन प्रौढ मताधिकाराच्या द्वारे भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना केली जाते. सुरुवातीला भारतामध्ये घटना तयार झाली त्यावेळेला मतदानाचं वय हे वय 21 वर्ष होतं. परंतु नागरिकांची मागणी होती की 21 वर्षाहून मतदानाचं वय 18 वर्ष करण्यात यावं आणि त्याच्यामुळे घटना दुरुस्ती करण्यात आली आणि घटना दुरुस्ती करून आज 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, प्रांताचा असो, समानतेच्या तत्वानुसार मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यात आले आहे. आणि या समानतेच्या तत्वानुसार मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला असल्यामुळे भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना केली जाते. त्याचप्रमाणे भारतामध्ये लोकशाहीचा स्वीकार करत असताना प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. आणि या प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केलेला असल्यामुळे प्रतिनिधी निवडून द्यावे लागतात. आणि हे प्रतिनिधी निवडून देत असताना या प्रतिनिधीची निवड करीत असताना प्रौढ मतानुसार सर्व मतदान करतात. त्याचप्रमाणे ही जी प्रतिनिधीची निवडणूक लढवण्यासाठी सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत. कोणतंही पद, राष्ट्रपतीचं पद असेल, पंतप्रधानाचं पद हे पद असेल किंवा लोकसभा, राज्यसभा, विधानसभा यांचं पद असेल तर हे याची निवडणूक लढवत असताना एका विशिष्ट गटालाच लढवता येते, एका विशिष्ट गटाला लढवता येणार नाही अशा प्रकारचं तत्व राज्यघटनेमध्ये न ठेवता राजकीय समतेनुसार ज्याच्यामध्ये पात्रता असेल, क्षमता असेल तो व्यक्ती ती निवडणूक लढून राष्ट्रपतीपासून तर ग्रामसेवकापर्यंतचं पद हे पद प्राप्त करण्याची समान संधी भारतातल्या प्रत्येक नागरिकाला संविधानाने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि अशा प्रकारे समानतेच्या तत्वानुसार प्रौढ मताधिकाराचं तत्व हे तत्व असेल किंवा निवडणूक लढवण्याचं तत्व असेल आणि त्याच्याद्वारे राजकीय पद प्राप्त करण्याचं तत्व हे तत्व असेल तर या सर्व बाबतीमध्ये समानता संविधानाने निर्माण केलेली आहे. आणि त्या संविधानाच्या तरतुदीद्वारे, लोकशाहीच्या तरतुदीच्या द्वारे भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना किंवा संवर्धन केलं जातं आणि त्याबाबतच्या तरतुदी संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर भारतीय संविधानातील दुसऱ्या तरतुदीचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भामध्ये भारतामध्ये प्रबळ केंद्र शासन ही व्यवस्था स्वीकारलेली आहे. आपण 11वीमध्ये पाहिलेले की शासन व्यवस्थेचे 2 प्रकार असतात. एक संघराज्यात्मक शासन व्यवस्था, एकात्म शासन व्यवस्था. भारताने संघराज्य शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. भारतामध्ये केंद्र सरकार आहे, त्यासोबतच अनेक घटक राज्य सरकारे जी आहेत ही सरकारी आहेत. आणि केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार अशा प्रकारच्या दुहेरी सरकार निर्माण करून भारतामध्ये संघराज्य शासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. परंतु अमेरिकेची संघराज्य शासन व्यवस्था आणि भारताची संघराज्य शासन व्यवस्था याचा विचार जर आपण केला तर या दोघांमध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो. भारताचा विचार जर आपण केला तर भारताने संघराज्य शासन व्यवस्था स्वीकारली कारण भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, भाषेचे, प्रांताचे लोक होते आणि त्याच्यामुळे ती विविधता जपण्यासाठी वेगवेगळी घटक राज्य निर्माण करणं आवश्यक होतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळी घटक राज्य निर्माण केली. भाषेच्या आधारावर असेल, संस्कृतीच्या आधारावर असेल, भाषावार प्रांतरचना करून वेगवेगळी घटक राज्य भारतामध्ये निर्माण करण्यात आली. परंतु ही संघराज्य शासन व्यवस्था निर्माण करून वेगवेगळी घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये निर्माण करण्यात आलेले असले तरी केंद्रशासित प्रदेश आणि घटक राज्यांचा विचार जर आपण केला तर अधिकार विभागणीमध्ये भारताचं केंद्र सरकार जे आहे या केंद्र सरकारला शक्तिशाली अशा प्रकारचं करण्यात आलेलं आहे. आणि अधिकाराची विभागणी करीत असताना केंद्र सरकारला जास्त अधिकार दिलेले आहेत आणि घटक राज्य सरकारला त्या तुलनेमध्ये कमी अधिकार देण्यात आलेले आहेत. या दृष्टिकोनातून विचार जर केला तर भारतीय संविधानामध्ये प्रबळ केंद्र शासन निर्माण करीत असताना केंद्र सरकारला अधिकार विभागणीमध्ये जास्त अधिकार दिलेले आहेत. त्याचप्रमाणे महत्वाचे जे विषय असतील
संरक्षण असेल, परराष्ट्र व्यवहार असेल, अशा प्रकारचे महत्वाचे विषय राज्यांना न देता ते अधिकार केंद्र सरकारला जे या केंद्र सरकारला देण्याचे हे देण्यात आलेले आहे. समवर्ती सूचीच्या बाबतीमध्ये विचार केला तर समवर्ती सूची केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांची सामूहिक सूची जरी असली तरी समवर्तीच्या सूची बाबतीमध्ये केंद्र सरकारचा कायदा जो असतो हा कायदा अंतिम स्वरूपाचा कायदा मानला जातो. त्याचप्रमाणे भारतामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद 356 या कलमानुसार कोणत्याही घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद संविधानामध्ये करण्यात आली आहे आणि त्याच्याद्वारे भारतातलं केंद्र सरकार प्रबळ आणि शक्तिशाली करण्यात आलेलं आहे. या बाबतीमध्ये अनेक तरतुदी संविधानामध्ये केलेल्या आहेत. त्या सगळ्या तरतुदींचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा नाही, परंतु भारतीय संविधानाचा विचार करून केला तर भारतीय संविधानाने संघराज्य शासन पद्धती स्वीकारली, परंतु संघराज्य शासन पद्धती स्वीकारत असताना भारतामध्ये केंद्र सरकार शक्तिशाली राहील, केंद्र सरकार प्रबळ राहील अशा प्रकारच्या अनेक तरतुदी राज्यघटनेमध्ये केलेल्या आहेत आणि त्यानुसार केंद्र सरकार प्रबळ करण्यात आलेलं आहे. आणि या प्रबळ केंद्र सरकारच्या तरतुदीमुळे आपण पाहतो की राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना केली जाते. या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपल्याला याच्यानंतर ते उदाहरण पाहिजे. पंजाबचं उदाहरण जर आपण पाहिलं असेल तर पंजाबमधचं उदाहरण आपल्याला या बाबतीमध्ये पाहता येईल की पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया सुरू होत्या, परंतु या दहशतवादी कारवायातून पंजाबला स्वतंत्र खलिस्तानची मागणी पंजाबमधून करण्यात आली होती आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण झालेला होता. परंतु भारतामध्ये प्रबळ अशा प्रकारचं केंद्र शासन असल्यामुळे लष्करी कारवाई करून त्या ठिकाणची दहशतवादाची समस्या दूर करण्यात आली आणि वेगळं होण्यापासून राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करून पंजाब भारतातून वेगळं न होता राष्ट्रीय एकात्मतेनुसार भारतामध्येच त्यांचा समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून तरतुदी करून त्यानुसार कारवाई करून ती पंजाबची समस्या सोडवण्यात आली. आज आपण जर विचार केला तर जम्मू काश्मीरची समस्या आहे, परंतु या जम्मू काश्मीरच्या समस्येमुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण झालेला आहे, परंतु प्रबळ अशा प्रकारचं केंद्र सरकारला जास्त अधिकार असल्यामुळे त्या ठिकाणची राष्ट्रीय एकात्मतेला निर्माण झालेली समस्या दूर करण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे. आणि अशा प्रकारे संघराज्य शासन व्यवस्था संविधानाने स्वीकारली आहे आणि संघराज्य शासन व्यवस्था स्वीकारत असताना प्रबळ अशा प्रकारचं शक्तिशाली अशा प्रकारचं केंद्र सरकार निर्माण करण्यात आले आणि शक्तिशाली अशा प्रकारचं केंद्र सरकार असल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना केली जाते. त्याचप्रमाणे प्रबळ अशा प्रकारचं केंद्र सरकार असतानाच लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी भारतामध्ये 1990च्या दशकांमध्ये 73 आणि 74वी घटना दुरुस्ती केली आणि 73 आणि 74वी घटना दुरुस्ती करून पंचायत राज व्यवस्था भारतामध्ये निर्माण करण्यात आली आणि या पंचायत राज व्यवस्थेनुसार भारतामध्ये ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल तर यांचे अधिकार वाढवून एका ठिकाणी प्रबळ केंद्र सरकार केलं, परंतु त्यासोबतच प्रबळ केंद्र सरकारच्या सोबतच या स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारामध्ये वाढ करून लोकशाहीचं विकेंद्रीकरण करून या प्रबळ केंद्र सरकारसोबतच स्थानिक लोकांचा सहभाग शासनामध्ये करून घेण्याचं काम हे काम संविधानाने घटना दुरुस्तीच्या मार्फत करण्यात आले आणि अशा प्रकारे भारतीय संघराज्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करण्यासाठी प्रबळ केंद्र सरकार त्याचप्रमाणे लोकशाहीचं विकेंद्रीकरण करून लोकांचा सहभाग अशा प्रकारची तत्व समाविष्ट करून राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करण्याचं महत्वाचं कार्य भारतामध्ये केलं जातं. त्यानंतर भारताचा विचार जर आपण केला तर सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यामध्ये भाषा महत्वाची असते. प्रत्येक व्यक्ती या व्यक्तीचा विचार जर आपण केला तर त्या व्यक्तीला आपल्या भाषेचा अभिमान असतो आणि भाषेचा अभिमान असणं ही नैसर्गिक बाब मानली जाते. आपली जी मातृभाषा असेल आपण जन्माला आल्यापासून ती मातृभाषा बोलत असतो आणि विचाराचं आदान प्रदान मातृभाषेतून सहज शक्य होत असतं आणि याच्यातून मातृभाषेतून लोकांमध्ये एकता निर्माण होते आणि समान मातृभाषा जी आहे या मातृभाषेतून एकता निर्माण होत असते. परंतु हा मातृभाषा जी आहे या मातृभाषेचा अभिमान आत्यंतिक स्वरूपाचा जर झाला
तर त्याच्यातून भाषावाद निर्माण जो आहे हा निर्माण होत असतो. म्हणून हा भाषावाद निर्माण होऊ नये, परंतु या भाषावादासोबतच प्रत्येक व्यक्तीला आपल्या भाषेचा अभिमान असल्यामुळे त्याला आपल्या भाषेची, संस्कृतीची, लिपीची जोपासना करणं आवश्यक असतं. आणि त्याच्यामुळे भारतीय संविधानाचा विचार जर आपण केला तर भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार देऊन प्रत्येक व्यक्तीला आपली भाषा असेल, आपली लिपी असेल, आपली संस्कृती असेल, या संस्कृतीची जोपासना करण्याचं स्वातंत्र्य जे आहे हे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. आणि यानुसार भारताचा विचार केला तर भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, प्रांताचे जे लोक आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक जे आहेत हे लोक आहेत. आणि प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान जो आहे अभिमान असतो. आणि मातृभाषेतून शिक्षण घेतलं किंवा मातृभाषेतून व्यवहार जर केले तर व्यक्ती आपले विचार योग्य रीतीने मांडू शकतात. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो आणि या मातृभाषेची जोपासना करणं त्याला आवश्यक वाटत असतं. या तत्वाचा विचार जो आहे हा विचार करून भारतीय संविधान जे या भारतीय संविधानाने हिंदी आणि इंग्रजी या भाषांना ज्याप्रमाणे मान्यता जी आहे ही मान्यता दिलेली आहे. आणि संपर्काची भाषा हिंदी आणि इंग्रजी ही संपर्काची भाषा जरी ठेवलेली असली तरी यासोबतच भारतीय संविधानाने 21 भाषा, पंजाबी असेल, त्याच्यामध्ये मराठी असेल, तामिळी असेल, अशा प्रकारच्या 21 भाषा ज्या आहेत या 21 भाषांना प्रादेशिक भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे. भारतीय संविधानाचा विचार जर आपण केला तर भारतीय संविधानामध्ये ज्या वेगवेगळ्या अनुसूची आहेत त्या अनुसूचीमध्ये एक प्रादेशिक भाषांची यादी तयार केलेली आहे. आणि त्या प्रादेशिक भाषामध्ये 21 भाषा ज्या आहेत या भाषांना भारताच्या अधिकृत भाषा ज्या आहेत या भाषा म्हणून मान्यता दिलेली जी आहे ही दिलेली आहे. आणि अधिकृत भाषा म्हणून मान्यता देऊन प्रत्येक व्यक्तीला आपल्या भाषेची, आपल्या संस्कृतीची, आपल्या लिपीची जोपासना करण्याचं स्वातंत्र्य भारतीय संविधानाने प्रदान केलेलं जे हे केलेलं आहे. आणि या भाषेच्या आधारे, लिपीच्या आधारे प्रत्येक व्यक्ती आपल्या संस्कृतीची जोपासना जी आहे ती जोपासना करतो. परंतु या संस्कृतीची, लिपीची जोपासना करत असताना आपण सर्व एक आहोत ही एकात्मतेची भावना जी आहे ही भावना सुद्धा जपली जी आहे ही जपली जाते. म्हणजेच विविधतेनुसार आपल्या भाषेची जोपासना भारतातील नागरिकांना करण्यासाठी संविधानामध्ये वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या ज्या आहेत हे केलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये एकतेचं तत्व निर्माण करण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी ही जी भाषा जी आहेत या भाषेला संपर्क भाषेचा दर्जा जो आहे हा दर्जा सुद्धा प्रदान करून एकता निर्माण करण्याचं कार्य जे आहे हे कार्य करण्याचे हे करण्यात आले. त्याचप्रमाणे भारतामध्ये ही भाषिक विविधता जपून एकता निर्माण करण्यासाठी भाषावार प्रांतरचना करण्यात आली. 1956चा विचार जर आपण केला तर 1956 मध्ये भारताने संघराज्य निर्माण केल्यानंतर जी घटकराज्य निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्या घटकराज्य निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये 1956 मध्ये भाषावार प्रांतरचना केली. आणि भाषावार प्रांतरचना करून अनेक भाषेच्या आधारावर प्रांताची निर्मिती केलेली होती. यातून अनेक वाद निर्माण झाले. त्या वादाचा विचार जर आपण केला तर भाषेवर आंदोलनं सुरू झाली. परंतु ही आंदोलनं सुरू झाल्यावरही त्या भाषेची मागणी मंजुरीची आहे ही मंजूर करून त्या भाषेला स्वतंत्र अशा प्रकारचा राज्याचा दर्जा जो आहे हा दर्जा देण्यात आला. उदाहरणार्थ आपण महाराष्ट्राचा विचार आपण केला तर 1956 मध्ये मराठी भाषेला स्वतंत्र राज्य मिळालं नव्हतं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचे हे करण्यात आलं. आणि 1 मे 1960 मराठी भाषिकांचं महाराष्ट्र हे राज्य निर्माण करण्यात आलं. गुजराती भाषिकांचं गुजरात हे राज्य निर्माण करण्यात आलं. पंजाबी भाषिकांनी अशाच प्रकारचा लढा दिला आणि त्यांचं स्वतंत्र राज्य त्या ठिकाणी निर्माण करण्याचे हे करण्यात आलं. अशा प्रकारे भाषावार प्रांत रचना करून भाषेच्या आधारे जे आहेत त्या आधारे राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करण्याचं कार्य जे आहे हे कार्य भारतामध्ये पार पाडण्यात जे हे पाडण्यात आलेले जे आलेले आहे. आणि अशा प्रकारे भारतीय संविधानाचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर भारतीय संविधानामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या होत्या त्या तरतुदी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. कारण हा व्हिडिओ 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त व्हिडिओ होत नाही आणि त्याच्यामुळे आपण 3 तरतुदी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि उरलेल्या 3 तरतुदी जे आहेत या तरतुदी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहेत त्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. या दृष्टिकोनातून भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना जे संरचनात्मक परिणाम होते या परिणामांचा विचार करत असताना भारतामध्ये लोकशाहीची निर्मिती करणं,
सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या द्वारे लोकशाहीची निर्मिती जी आहे ही निर्मिती करून राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करणं, संवर्धन करण्याचं काम जे आहे हे संवर्धन करण्याचं काम संविधानिक परिणामांच्या द्वारे करण्याचे हे करण्यात आलं. त्यानंतर भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती जरी स्वीकारली असली तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना समान अधिकार न देता भारतातलं केंद्र सरकार शक्तिशाली अशा प्रकारचं केंद्र सरकार निर्माण केलं. संघराज्यामध्ये केंद्र सरकारला व्यापक अशा प्रकारचे अधिकार देण्यात आले. परराष्ट्र धोरण असेल, पैशाच्या बाबतीमध्ये व्यवहार जे आहेत हे व्यवहार असतील, सैनिकासंबंधीचे किंवा लष्करासंबंधीचे अधिकार असतील तर ते सगळे अधिकार राज्यांना न देता केंद्रांना देऊन प्रबळ अशा प्रकारचं केंद्र सरकार भारतामध्ये संविधानाने निर्माण केलं आणि अशा प्रकारचं प्रबळ केंद्र सरकार निर्माण करून भारतातल्या राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करण्याचं काम जे हे काम करण्यात आलं. त्यानंतर तिसरा मुद्दा आपण त्या ठिकाणी जो पाहिला की भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात आणि या भाषा बोलत असल्यामुळे त्या भाषेंना आपल्या भाषेची, लिपीची, संस्कृतीची जोपासना करण्यासाठी भारतामध्ये 21 भाषांना प्रादेशिक भाषा म्हणून संविधानाने मान्यता जी आहे ही मान्यता देऊन या भाषेची जोपासना करून त्याद्वारे राष्ट्रीय एकात्मता जोपासना करण्याचं कार्य जे हे कार्य करण्यात आलेले आहे. धन्यवाद.